नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024. ठीक आहे मित्रांनो, तर आज आहे दिनांक 26 जुलै 2024. आपण गेले बरेच दिवस झालं आपल्या या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. या चॅनलवरती प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला YCMOU 2024-25 प्रॉस्पेक्टस हे फोल्डर दिसेल. त्या फोल्डरमध्ये आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता जे काही सध्याचे कोर्सेस चालू आहेत त्या कोर्सेसची प्रॉस्पेक्टसची माहिती पुस्तिकेची आपण त्याच्यामध्ये माहितीवर व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर कोणते प्रॉस्पेक्टस किंवा माहिती पुस्तिका वाचन करायची असेल किंवा त्याच्यावरला व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. ठीक आहे. आता जवळपास 10पेक्षा जास्त व्हिडिओ आपण त्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह केलेले आहेत. तर आज आपण आता हा नवीन व्हिडिओ बनवत आहोत. तर हा आहे व्हिडिओ BCom बॅचलर ऑफ कॉमर्स शिक्षणक्रम प्रोग्राम कोड GO2 माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्टसची वाणिज्य व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेतून आहे. कोर्स 2024-25 करता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाकरता ही एकच माहिती पुस्तिका आहे. जर एखादा विद्यार्थी नव्याने ॲडमिशन घ्यायचा असेल तर त्याच्याकरता बी हेच माहिती पुस्तिका आहे. आणि ज्याने गेल्या वर्षी फर्स्ट इयर असेल, ह्या वर्षी सेकंड इयरला असेल त्याच्याकरता बी सेकंड इयरची माहिती ह्याच माहिती पुस्तिकेत दिलेली आहे. आणि गेल्या वर्षी ज्यांचं सेकंड इयरला ॲडमिशन होतं त्यांना थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर थर्ड इयरविषयीसुद्धा ह्याच माहिती पुस्तिकेत माहिती दिलेली आहे. तर आपण हे BCom वाणिज्य शाखेचं माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्टस वाचन करणार आहोत, पाहणार आहोत 2024-25. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रॉस्पेक्टस डाउनलोड करायचं असेल तर ब्राउझरमध्ये टाईप करा ycmu.digitaluniversity.ac. सर्च करा. सर्च रिझल्टमध्ये वेबसाईट आल्यानंतर क्लिक करा. होम पेजवर सगळ्यात वरच्या साईडला ॲडमिशन म्हणून एक टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरची स्क्रीन दिसेल. डाव्या हाताला सगळ्यात वर प्रॉस्पेक्टस 2024-25 हे टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विविध शैक्षणिक शिक्षणक्रम जे अवेलेबल आहेत 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन करता त्यांची अख्खी यादी दिसेल. तर तुम्हाला BComला ॲडमिशन घ्यायचं असेल तर BCom कुठे आहे शोधायचं. BCom आणि प्रोग्राम कोड आहे G02. तर हा प्रोग्राम कोड कुठे आहे पाहायचं आणि त्या प्रोग्राम कोडच्या पुढे समोर क्लिक हिअर हा ऑप्शन दिसतो, त्या क्लिक हिअरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या स्मार्टफोनमध्ये BCom G02ची माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्टस सेव्ह होऊन जाईल PDF मध्ये. तुम्हाला मग व्ह्यू करून पाहता येईल ती. चला मग आता ही पाहूया माहिती पुस्तिकेत काय काय दिलं आहे. तर माहिती पुस्तिकेत पहिल्यांदा काय आहे तर अनुक्रमणिका आहे, हे पाहून घ्या. विद्यापीठ गीत आहे कवी कुसुमाग्रज यांचं, ते पण बघून घ्या. पुढे आता विद्याशाखेविषयी काही परिचय दिला थोडासा. ओके. हां, तर ह्या शासनमान्य अभ्यासक्रम आहे. मुक्त विद्यापीठातून बी जरी BCom केला तर तुम्ही सर्व सरकारी नोकरीला या विद्यापीठाची डिग्री पात्र आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं नाही. आणि तुम्ही जर रेग्युलर एखाद्या डिग्रीला ॲडमिशन घेतलं असेल रेग्युलरला तर तुम्ही दुसऱ्या एका डिग्रीला YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही 2 डिग्र्या करू शकता. फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की जी मुक्त विद्यापीठाच्या डिग्रीची परीक्षा आणि रेग्युलरच्या डिग्रीची परीक्षा एकाच दिवशी येऊ नये, मग त्या ॲडमिशन घेतलेला काही फायदा होणार नाही. दोघांची परीक्षा एका दिवशी असल्यावर तुम्ही दोघांपैकी एकाच परीक्षेला जाणार, मग दुसरा कोर्स बाद जातो. त्याच्यासाठी खात्री करून घ्यायची आहे अगोदर आपल्याला. सायमल्टेनियसली तुम्ही 2 UG डिग्री अंडर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे 2 रेग्युलरला BL ॲडमिशन घेऊ शकता. मुक्त विद्यापीठातून BComला ॲडमिशन घेऊ शकता. 100% मान्य आहे. गेल्या वर्षीपासून मान्य झालं 2022 पासून. ठीक आहे. UGCने परवानगी दिली आहे. फक्त 2च बरं का, 3 नाही. आणि दोन्ही डिग्र्या तुम्हाला कुठेही नोकरीच्या ठिकाणी तुम्ही सायमल्टेनियसली दाखवू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. तसेच तुम्ही 2 ML ॲडमिशन घेऊ शकता. एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ML ॲडमिशन घेऊ शकता आणि एक रेग्युलरच्या विद्यापीठातून ML ॲडमिशन घेऊ शकता.
ती पण चालतात. दोन्ही डिग्र्या तुम्ही पास झालो एकदाच तर दोन्ही डिग्र्या तुम्ही जॉबसाठी दाखवू शकता. दोनच फक्त, 2 UG डिग्री 2 PG डिग्री किंवा 1 UG डिग्री 1 PG डिग्री असंही. दोन्ही डिग्र्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता, चालतं. एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून डिग्री करू शकता आणि दुसरी कुठले टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून बी करू शकता किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून बी करू शकता. 2 ऑनलाईन करू शकता किंवा 1 ऑनलाईन आणि 1 रेग्युलर असंही करू शकता कॉम्बिनेशनमध्ये. 2च्या वरी मान्यता नाही, करू बी नाही. ओके ठीक आहे. तर BCom हा मान्यताप्राप्त कोर्स आहे आणि कंटिन्यू चालू असलेला कोर्स आहे. अनेक विद्यार्थी BCom यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पास होऊन विविध सरकारी नोकरीला लागलेले आहेत, त्यांनी नोकऱ्या करत आहेत. त्याच्यामुळं काही काळजी करायची नाही. ज्यांना मुक्त विद्यापीठातून BComला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी 100% ॲडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे. पुढे आता शिक्षण क्रमाविषयी माहिती दिलेली आहे की 3 वर्षाचा आहे, डिग्री आहे ही. BCom ही आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स जी आहे ही 3 वर्षाची डिग्री आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि यांची 3ही वर्षाची एक्झाम जी आहे ॲन्युअल प्रमाणे होतात. वार्षिक एक्झाम होते, सेमिस्टर पॅटर्न नसते. रेग्युलरला सेमिस्टर पॅटर्न एक्झामिनेशन असतात, परंतु मुक्त विद्यापीठामध्ये ॲन्युअल पॅटर्न असतात. फर्स्ट इयरची एक्झाम प्रत्येक वर्षी मे जून महिन्यामध्ये होते. सेकंड इयरची एक्झामसुद्धा प्रत्येक वर्षी मे जून महिन्यात होते. थर्ड इयरची सुद्धा एक्झाम प्रत्येक वर्षी मे जून महिन्यात होते. ठीक आहे. तर इथं बघा संरचना वगैरे दिलेली आहे, ही पाहून घ्या. इथे दिले बघा प्रथम वर्षाचे 6 पेपर आहेत. पेपरची नावं पण दिले, कोड पण दिले, बघून घ्या. द्वितीय वर्षासाठी 5 कंपल्सरी पेपर आहेत. 6वा पेपर जो आहे तो ऑप्शनल आहे आणि जे 7वा पेपर आहे तो ऑडिट कोर्स आहे, कंपल्सरी आहे. तृतीय वर्षासाठी आहे तुम्हाला पहिले 4 पेपर कंपल्सरी आहे, पुन्हा 5वा पेपर आहे तो ऑप्शनल आहे. त्या दोन्हीपैकी एक घ्यायचं. एक मिनिट सॉरी. तृतीय वर्षाला 4 पेपर कंपल्सरी आहेत आणि 5वा पेपर जे आहे तर 5व्या पेपरमधून इथं लिहिले बघा विशेषीकरण, कोणताही एक विषय 2 पेपर्स किंवा तर 1 मिनिट याचे 1 मिनिट बघूया. हे तृतीय वर्षाचं काय अडचण आहे, थांबा 1 मिनिट. तर हे 4 पेपर तृतीय वर्षाला कंपल्सरी येतं. पेपर 1, 2, 3, 4. विशेषीकरण कोणताही एक विषय 2 पेपर्स. हे स्पेशलायझेशन करता आहे. ह्या 2 गटातील तुम्हाला 1 पेपर घेऊन आलं ध्यानात. ओके. तरी थर्ड इयर करता 4 पेपरवरचे कंपल्सरी आहेत आणि जी खाली गट आहे ह्या गटामध्ये पहिल्या गटात 2 आहेत पेपर आणि शेवटच्या गटात दुसऱ्या गटात 2 पेपर आहेत. तर ह्या 4 पेपरपैकी म्हणजे वरच्या 2 खालच्या 2 पैकी 1 पेपर घ्यायचे तुम्हाला, कोणता बी एक विशेषीकरणासाठी, स्पेशलायझेशनसाठी, आणि त्या 1 पेपरचे 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आलं ध्यानात. पुढे आता इथं काय दिले की तुम्हाला डिग्री जी मिळणार आहे, गुण फायनल जी गुण मिळणार आहेत ती सेकंड इयर आणि तृतीय वर्षाच्या गुणावरच मिळणार आहेत. म्हणजे फर्स्ट इयर तुम्हाला मार्क मिळतात, मार्क येतात, पण फायनल डिग्रीवर जी तुम्हाला मार्क येतात ते तुम्हाला सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्या दोन्हीचं ॲव्हरेज काढून तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात. ठीक आहे. तृतीय वर्षास विशेषीकरण गटातून एका विषयाचे 2 पेपर्स घ्यावायचे आहेत. द्वितीय वर्षास वैकल्पिक इलेक्टिव्ह गटातून 1 पेपर निवडायचा आहे. हे सांगितलं तुम्हाला. आता ह्या गटातून 1 घ्यायचं आणि वरचं 1 घ्यायचे. ओके. 3ही वर्षाचं दिलं आहे. 1 मिनिट. पुढे अध्ययन पद्धती, कालावधी वगैरे इथे दिलेला आहे तुम्हाला. पदवी शिक्षणक्रम 3 वर्षाचा असला तरी तो विद्यार्थ्याला आपल्या सोयीने 6 वर्षापर्यंत पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. ठीक आहे. म्हणजे काय की 3 वर्षाची डिग्री आहे BCom. तर एखाद्या विद्यार्थी 3 वर्षात सगळे पेपर काढू शकला नाही तर 4थ्या वर्षी 5व्या वर्षात ॲडमिशन घेतल्यापासून जास्तीत जास्त मॅक्झिमम 6 वर्ष संपण्याच्या आत त्याने सगळे पेपर काढून डिग्री घेता येते, त्याला पास होऊन डिग्री घेता येते. अन्यथा 6 वर्ष संपून गेले तर त्याला रजिस्ट्रेशन फीस भरावी लागेल. तसेच जी फेल झालेले विषय आहेत त्यांचे रिपीटर एक्झामिनेशन, पूर्ण परीक्षार्थी फीस भरावी लागेल. अशा दोन्ही प्रकारच्या फीस भरून पुन्हा त्याला परीक्षा देता येईल, पास होता येईल. माध्यम काय आहे, आता कसं आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये 2 प्रकारचं BCom आहे. एक मराठी माध्यम BCom आहे आणि एक इंग्रजी माध्यम BCom आहे. आपण जे आता व्हिडिओ बनवत आहोत तो मराठी माध्यम BComचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे इंग्रजी अभ्यासक्रमाखेरीज इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठी माध्यम राहील. म्हणजे इंग्रजी पेपर फर्स्ट इयरला आहे माझ्या मते, तर तो इंग्रजी पेपर फर्स्ट इयरचा सोडला तर अख्खे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3ही वर्षाचे सगळेच
पुस्तकं सगळेच विषय 100% मराठीतून आहेत. त्यांचे एक्झाम बी मराठीतून आहेत, पुस्तकं बी मराठीतून आहेत, माहिती पुस्तिका बी मराठीतून आहे. ठीक आहे. इंग्रजी खेरीज इतर सर्व अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन, गृहपाठ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मराठी भाषेतूनच राहतील. आलं का नाही बरोबर? मग मराठी माध्यमातून BCom करायचं असेल तर तिथं ऑप्शन मराठी माध्यम द्यायचा, आणि जर एखाद्याला इंग्रजी माध्यमातून YCMमधून BCom करायचं असेल तर त्यानं मग इंग्रजी माध्यम निवडायचं आहे. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या स्टडी सेंटरवरच ॲडमिशन घ्यायचं आहे, ध्यानात ठेवायचं. मराठी माध्यमाच्या स्टडी सेंटरवर तुम्हाला इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल न मिळेल मला माहीत नाही, ते खात्री करून घ्या. ठीक आहे. त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमातले जी BCom करायचं असेल एखाद्याला तर तिचे स्टडी सेंटर कुठे आहेत शोधा, आणि ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा इंग्रजी माध्यम द्यायला विसरू नका. बाकी मराठी माध्यमवाल्यांनी मराठी ऑप्शनवर क्लिक करून मराठी माध्यमातून ॲडमिशन घ्यायचं आहे. 40% पास आहे. फर्स्ट इयरच्या प्रत्येक पेपरला तुम्हाला 40% पास व्हावं लागेल. 40% मार्क घ्यावे लागतील प्रत्येक पेपरला. ओके. पुढे आता ही पुस्तकाचे पेपर आणि हे आहेत, पुस्तकाची नावं आहेत, बघून घ्या. तसं आता फर्स्ट इयरचे शुल्क, फर्स्ट इयरला विद्यापीठ शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क हे दोन्ही मिळून 3,288 रुपये भरलं तुम्ही फर्स्ट इयरला की तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळून जातं. ओके. हे बाकीचे सूचना बघून घ्या. ओके. ठीक आहे. हां, फर्स्ट इयरला ॲडमिशन कोणाकोणाला मिळतं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण व 1 जुलै रोजी वय वर्ष 21 पूर्ण असणे आवश्यक आहे. पहिली अट काय आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एक पूर्वतयारी नावाचा कोर्स चालू आहे, तो शिक्षणक्रम केला आणि वयाची 21 वर्षे पूर्ण झाली की तुम्हाला ॲडमिशन मिळते BComला. दुसरा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता 12वी HSC किंवा इतर राज्यातील 12वी समकक्ष परीक्षा पास. 12वीला तुमचं सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, काही बी असो, तुम्ही फक्त 12वी पास असेल तरी तुम्हाला BComला ॲडमिशन मिळून जाईल. ओके. तिसरे, 1975 पूर्वीची माध्यमिक शालांत परीक्षा 11वी उत्तीर्ण, 1975च्या पूर्वीचं कुणी असेल तर. चौथा, SSC उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान 2 वर्ष मुदतीचा सरकार मान्य पदविका शिक्षणक्रम उदाहरणार्थ DEC, DME, DCE, DME, DEE, DPharm, डेअरीटेक, TD, ATD, NCTVT, ITI, MCVC. तर 10वी पास झाल्यानंतर कुठलाही 2 वर्षाचा ही जी सांगितलेली मी डिप्लोमे आहेत, 2 वर्षाची पदविका आहेत, ह्या पदविकापैकी कोणताही एक कोर्स तुम्ही पास केला असेल तर तुम्ही 10वी प्लस ह्याचे मार्क म्हणून जोडावं लागेल तुम्हाला. या ITI, MCVCचं, NCTVTचं जे कोर्स केला असेल तुम्ही 2 वर्षाचा, 10वी अधिक हे कोर्सचा मार्क म्हणून लावायचं आणि तुम्ही BComला प्रवेश घेऊ शकता. 5वं, AIUने वेळोवेळी मान्यता दिलेल्या विविध बोर्डच्या HSC किंवा समकक्ष पदवी प्राप्त असलेले विद्यार्थी. हे आपल्या काही कामाचं नाही. ओके. ठीक आहे. बाकी आता डॉक्युमेंट वगैरे याच्यात दिलं आहे ती वाचून घ्या. आपण द्वितीय वर्षाकडे वळूया. हां. ओके. ठीक आहे. द्वितीय वर्षाचं कुठं आहे प्रवेश? 1 मिनिट. विषयाची नावं बघून घ्या. चला पटपट घेऊया. ठीक आहे. 1 मिनिट. हां. तर द्वितीय वर्षासाठी विद्यापीठ शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क मिळून 3,958 रुपये, म्हणजे जवळपास 4,000 रुपये फीस आहे आपल्याला द्वितीय वर्षाला. प्रवेश पात्रता, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यापूर्वी प्रथम वर्ष BComला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. ठीक आहे. जर तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील फर्स्ट इयर BComला ॲडमिशन घेतलेले सगळेच विद्यार्थी, फर्स्ट इयरची परीक्षा झालेली बरं का, परीक्षा झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्यांचा सगळ्या विषयाचा निकाल फेल आला, AT केली आला, पास आला, काहीही फरक पडत नाही, काही रिझल्ट असो, तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला परीक्षा फीस भरून तुम्हाला ॲडमिशन मिळते, फक्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी. पुढचं, 12वी उत्तीर्णतेनंतर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील BCom विद्याशाखेतील प्रथम वर्ष पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सरळ प्रवेशाच्या नियमानुसार द्वितीय वर्षास प्रवेश मिळेल. म्हणजेच मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व विषयांची 3600 रँकाचे 6 अभ्यासक्रम त्यात सोडण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जावर सरळ प्रवेश असे स्पष्ट लिहावे आणि प्रथम वर्ष पदवी उत्तीर्ण असल्याची संबंधित विद्यापीठाच्या गुणपत्रकाची प्रमाणित फोटोप्रत जोडणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पास झाल्यानंतर कुठल्याही दुसऱ्या विद्यापीठातील BComला ॲडमिशन घेतलेलं असेल त्या BComचं फर्स्ट इयरचं
पूर्ण पेपर पास झालेलं मार्क मोजत त्याच्याकडे असेल तर त्याला तो मार्क मग घेऊन यायचा आहे, 12वी पास तो मार्क मग घेऊन यायचा आहे आणि सेकंड इयरची फीस भरायचं आहे आणि तुम्हाला द्वितीय वर्षाला ॲडमिशन मिळून जाईल. ठीक आहे, काय अडचण नाही. तिसरं, थेट तृतीय वर्ष बीकॉमला प्रवेश दिला जात नाही, डायरेक्ट थर्ड इयरला ॲडमिशन मिळत नाही. ओके, फीस बघितलेली आपण. पुढे हां, आता थेट म्हणजे जर दुसऱ्या विद्यापीठातून बीकॉमचं फर्स्ट इयर पास होऊन आलेलं असताल आणि डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायला गेलात तर तुम्हाला शुल्क पडेल 5,568 रुपये. ओके, ठीक आहे. बाकीचं काय ते वाचून घ्यायचं तुम्ही. तृतीय वर्ष बीकॉम, तृतीय वर्षाला पेपर आहेत हा, हे पाहून घ्या सगळं. ओके, हा तृतीय वर्षाला फीस असेल विद्यापीठ शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क मिळून 4,438 रुपये. आणि प्रवेश पात्रता काय असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यापूर्वी द्वितीय वर्षात बीकॉम प्रवेश घेतले सर्व विद्यार्थी. म्हणजे काय की आता चालू आहे 2024-25 ॲडमिशन. तर जी मे जून महिन्याची जी एक्झाम झाली होती बीकॉम सेकंड इयरची, तर त्या बीकॉम सेकंड इयरला विद्यार्थी फेल बी झालेला असेल, सगळ्या पेपरला ॲब्सेंट असेल किंवा सगळे पेपर पास झालेला असेल, काही असो, तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातला असेल आणि सेकंड इयरची एक्झाम दिलेला असेल त्यानं, तर त्याला थर्ड इयरची परीक्षा फीस भरून थर्ड इयरची शिक्षणक्रम शुल्क भरून 4,438 रुपये शिक्षणक्रम शुल्क भरून थर्ड इयरला ॲडमिशन मिळून जाईल. ओके, काही चिंता नाही त्याला. मग सेकंड इयरला काही पेपर राहिलेले असतील तर थर्ड इयरच्या एक्झामसोबत ॲन्युअल एक्झामसोबत पुनर्परीक्षार्थी फीस भरून ती परीक्षा पास होऊन जायची. त्याची चिंता करत बसायचं नाही. 100% ई तिकीट आहे थर्ड इयरपर्यंत. फर्स्ट इयरवाल्याला सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं, सेकंड इयरला थर्ड इयरमध्ये ॲडमिशन मिळतं. ओके, पुढे हां, हे शुल्काविषयी माहिती आहे. ठीक आहे. ABCID ID कंपल्सरी केलेला आहे, त्याच्यासाठी ABCID डिजिलॉकरमध्ये जाऊन क्रिएट करून घ्या. ओके. हां, ठीक आहे. गृहपाठ बी लिहून द्यायचं आहे बरं का तुम्हाला, ती माहिती आहे म्हणून सांगितलं नाही मी. ओके. हां, हे बघा, सूचना बघून घ्या. इथं फ्लो चार्ट दिला आहे तुम्हाला, ॲडमिशनविषयी कसं ॲडमिशन करायचं फ्लो चार्ट दिला आहे, हे पाहून घ्या. ओके, हे बी चार्ट पाहून घ्या. ठीक आहे. ओके, ठीक आहे. UGCची मान्यता असलेलं लेटर आहे. चला, ठीक आहे. ओके मित्रांनो, हां, तर 31 जुलै 2024च्या आत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे. ऑनलाईन ॲडमिशन आहे. ऑप्शनलचे पेपर कोणते घ्यायचे काय नाही, आपल्या स्टडी सेंटरच्या सरांना चौकशी करून ऑप्शनलचा पेपर निवडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अवघड जाऊ नये. ठीक आहे. आणि ऑनलाईन फॉर्म तुम्ही स्वतःही भरू शकता किंवा स्टडी सेंटरला जायचं आहे, तिथं थोडा वेळ वाट बघायचं आहे. सरांना सांगायचं आहे की फॉर्म लगेचच भरून फॉर्म आणि फीस भरली पावती लगेचच सराकडून घेऊन यायची. जर तुम्ही स्टडी सेंटरला डायरेक्ट जाऊन फीस भरून ॲडमिशन करत असाल तर त्यांच्याकडून प्रिंटआउट लगेचच घ्यायला विसरायचं नाही, जेणेकरून त्यांनी विसरून फॉर्म भरायचं राहू नये. ओके. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी आपण दररोज व्हिडिओ बनवतो, दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्वात जास्त आपण माहिती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी आपल्या चॅनलवर देतो आपण. ठीक आहे. इतरही माहिती देतो, पण मुक्त विद्यापीठाविषयी आपण खूप डीपमध्ये माहिती देतो आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवतो. आपले 400 व्हिडिओ जवळपास मुक्त विद्यापीठावर बनवलेले आहेत. तुम्ही जुने व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे आपल्याला एवढं मुक्त विद्यापीठाविषयी माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयीचे सर्व काही व्हिडिओ कंटिन्यू येत राहतात आपल्या चॅनलवर. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.